सुविचार आणि त्याचे अर्थ. आपला पहिला सुविचार आहे, वाईट माणसे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण हीच माणसे एक चांगला धडासुद्धा शिकवून जातात. याचा अर्थ आहे, वाईट प्रवृत्तीची माणसे आपल्याला त्रास देतात, पण त्यातून मिळणारा अनुभव आपल्याला भविष्यात सावध राहायला शिकवतो. आपला पुढचा सुविचार आहे, वाईट मार्गाने यश मिळवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने अपयशी होणे केव्हाही चांगले. याचा अर्थ आहे, चुकीच्या मार्गाने मिळालेले यश तात्पुरते असते, पण प्रामाणिक मार्गाने आलेले अपयश देखील भविष्यात सन्मानाचे यश मिळवून देते. पुढचा सुविचार आहे, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही. आणि याचा अर्थ आहे, आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने मिळते, तर चुकीच्या कामामुळे लोकांचे रोष ओढवतो. पुढचा सुविचार आहे, देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. आणि याचा अर्थ आहे, स्वतःच्या कष्टावर आणि ईश्वरावर विश्वास ठेवावा, कारण लोक अपेक्षाभंग करू शकतात. पुढचा सुविचार आहे, ज्यांना खाली पाडण्याची भीती असते ते आकाशात कधीच उंच भरारी घेऊ शकत नाहीत. आणि याचा अर्थ आहे, हरण्याची भीती बाळगणारे लोक कधीच मोठे यश मिळवू शकत नाहीत. पुढचा सुविचार आहे, एक कुटुंब आणि समाज तेव्हाच उद्ध्वस्त होतो जेव्हा एक समजूतदार माणूस गप्प बसतो आणि मूर्ख माणूस बोलायला लागतो. याचा अर्थ आहे, सुशिक्षित आणि शहाण्या माणसांनी योग्य वेळी पुढाकार न घेतल्यास समाजाची अधोगती होते. आपला पुढचा सुविचार आहे, उशिरा का होईना पण आयुष्यात यशस्वी व्हा, कारण अनेक वर्षांनी लोक तुमची खुशाली नव्हे तर तुमची औकात विचारतात. आणि याचा अर्थ आहे, समाजात सन्मानाने जगण्यासाठी स्वतःचे एक यशस्वी व्यक्तिमत्व निर्माण करणे गरजेचे आहे. पुढचा सुविचार आहे, कष्ट ही एक चावी आहे जी बंद झालेल्या नशिबाचे दरवाजे सुद्धा उघडते. आणि याचा अर्थ आहे, प्रयत्न सोडून नशिबाला दोष देण्यापेक्षा सतत कष्ट केल्यास यश नक्की मिळते. पुढचा सुविचार आहे, विद्या विनयने शोभते. आणि याचा अर्थ आहे, ज्ञानाला नम्रतेची जोड असेल तरच ते अधिक उठून दिसते. पुढचा सुविचार आहे, शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. आणि याचा अर्थ आहे, शिक्षणामुळे जगाकडे पाहण्याचा एक नवीन आणि व्यापक दृष्टिकोन मिळतो. पुढचा सुविचार आहे, ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे. आणि याचा अर्थ आहे, इतर संपत्ती नष्ट होऊ शकते पण ज्ञान कधीच संपत नाही. पुढचा सुविचार आहे, शरीर मन बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण. आणि याचा अर्थ आहे, केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर सर्वांगीण प्रगती म्हणजेच खरे शिक्षण होय. पुढचा सुविचार आहे, अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. आणि याचा अर्थ आहे, आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकायला मिळते ते कोणत्याही पुस्तकात नसते. पुढचा सुविचार आहे, सुविचार 14वा, वाचन हे ज्ञानाच्या सागराचे द्वार आहे. आणि याचा अर्थ आहे, वाचनामुळे विचारांची क्षितिजे विस्तारतात. सुविचार 15, शहाणपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असते. आणि याचा अर्थ आहे, लहान माणूस देखील आपल्या अनुभवातून शहाणा असू शकतो. सुविचार 16, ज्ञानाचे श्रेष्ठत्व व मनाचे कर्तृत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते. आणि याचा अर्थ आहे, भौतिक सुखांपेक्षा बुद्धी आणि मन श्रेष्ठ आहे. सुविचार 17, एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिक्षित होते. आणि याचा अर्थ आहे, स्त्री हा कुटुंबाचा आधार असते, तिच्या शिक्षणामुळे संपूर्ण पिढी सुधारते. सुविचार 18, प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे. आणि याचा अर्थ आहे, कुतूहल असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती शक्य नाही. सुविचार 19, आळस हा सर्व सद्गुणांना झाकून टाकणारा गंज आहे. आणि याचा अर्थ आहे, आळसामुळे माणसातील चांगले गुण नष्ट होतात. पुढचा सुविचार आहे, सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही. आणि याचा अर्थ आहे, सत्याचा विजय उशिरा का होईना पण निश्चित असतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा.